सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल 15 लाखहून अधिक किमतीचा 37,532 लिटर भेसळयुक्त दूधसाठा जप्त करून जागेवरच नष्ट केला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली असून संबंधित दूध प्रक्रिया उद्योगाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। सांगोला तालुक्यातील जवळा येथील बुरुंगेवाडी परिसरातील अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीवर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकलाय। तपासणी दरम्यान 4 दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले तर उर्वरित 37,532 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले। या दुधाची किंमत 15,01,280 रुपये इतकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली। या तपासणीत या उद्योगाकडे वैध परवाना नसल्याचे तसेच स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे आढळून आले। याशिवाय SNFचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी तर खरेदी विक्रीची नोंद अपूर्ण आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले आहे। दूध नाशवंत असल्यामुळे संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून सर्व त्रुटींची पूर्तता करून वैध परवाना मिळेपर्यंत संबंधित उद्योगाचा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहायुक्त भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली आहे। Thanks for watching Ekmat Digital.